मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। नमस्कार, मी अश्विनी। महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत। नजर टाकूया महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडींवर। मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जाणून बुजून भांडण लावण्याचं काम सध्याचं राज्यकर्ते करत आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना तर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे ही मूळ मागणी आहे, असे मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले। खरं म्हणजे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जाणून बुजून भांडण लावण्याचं काम सध्याचे राज्यकर्ते करतायत, असं आमचं स्वतःचं मत आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी सहित इतर ज्या ज्या समाजाला आरक्षण आहे त्या कोणत्याच आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मूळ मागणी आहे। आणि त्यामुळे अशा पद्धतीने आज सध्याचे राज्यकर्तेच एकमेकाच्या विरोधात छडू ठोकून जे उभे राहिलेले आहेत ते महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण अस्थिर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतोय। राज्यात जुलै 2022 मध्ये सत्तांतर झाले आणि आषाढी एकादशी महापूजेस आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरचा विकास काशीच्या धर्तीवर केला जावा अशी पंतप्रधान मोदींची इच्छा असल्याचे आणि हे सरकार यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी घोषणा केली। ऑगस्ट 2022 मध्ये सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ वाराणसीची पाहणी करण्यासाठी गेले। पुढे 12 सप्टेंबर 2022 रोजी सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूर विकास आराखड्याचे सादरीकरण केले। यावेळी वारकरी फडकरी संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकारांशी बोलताना लवकरच सर्वांना विश्वासात घेऊन लवकरच विकास आराखड्यातील कामे सुरू होतील अशी ग्वाही दिली आहे। रामकृष्ण हरी। मी दिलीप महाराज इसादकर, राष्ट्रीय संपर्क प्रमुख, राष्ट्रीय भागवत धर्म परिषद, आळंदी, पंढरपूर। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं माननीय उपमुख्यमंत्री, माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते शासकीय पूजा या ठिकाणी पंढरपूर क्षेत्रामध्ये विठ्ठलांची संपन्न झालेली आहे। त्यांनी विकास आराखड्याप्रमाणे या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आणि ते भूमिपूजन त्या ठिकाणी सरकारच्या जे मनामध्ये आहे ते सरकारने पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करत आहेत। पण मंदिराचं त्या ठिकाणी कार्य होत असताना, मंदिर उभारणी करत असताना किंवा कॉरिडॉर करत असताना इतर लोकांचाही विचार त्या ठिकाणी त्यांनी करावा, वारकऱ्यांचा विचार करावा। त्याच पद्धतीनं जी वारकऱ्यांची जी काही मंदिर आहेत, जी आमचे दैवत आहेत, नामदेवराय आहेत, त्या ठिकाणी तुकोबाराय आहेत, सैना महाराज आहेत, मुक्ताबाई आईसाहेब आहेत, नामदेव त्या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, निवृत्ती महाराज यांचाही त्या ठिकाणी त्यांनी विचार करावा आणि विचार करून वारकऱ्यांच्या तत्वाला आच निर्माण होणार नाही अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी करावं। सुविधा देत असताना दर्शन, वारकऱ्यांचं दर्शन व्यवस्थित व्हावं, दर्शनामध्ये कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी हलगर्जी झालेली नाही पाहिजे हा विचार निर्माण झाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, जी चंद्रभागा मैया अस्वच्छतेच्या मार्गावर आहे ती चंद्रभागा मैया नमोमी गंगे या पद्धतीनं त्या ठिकाणी स्वच्छ झाली पाहिजे आणि ती स्वच्छ होऊन चंद्रभागेचं पाणी ज्या पद्धतीनं आपण एखाद्या झऱ्याचं पाणी प्राशन करतो त्या पद्धतीनं चंद्रभागेचं पाणीसुद्धा प्राशन तीर्थ म्हणून प्राशन करण्याची इच्छा वारकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे। आणि माझं तर एक म्हणणं आहे की काशी क्षेत्रामध्ये जो कॉरिडॉर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही जे फुलवाले असतील, दुकानदार असतील, त्यांना कसल्याही प्रकारची अडचण निर्माण न होऊ देता त्यांनी त्या ठिकाणी मंदिरांचं उभारणी केलेली आहे। तशाच पद्धतीची उभारणी या पंढरपूर क्षेत्रामध्ये करावी अशी माझी विनंती आहे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। मी रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, वारकरी संप्रदाय पाईक संघ। नुकतंच या ठिकाणी या कार्तिक शुद्ध एकादशीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस हे या ठिकाणी पंढरपुरात महापूजेसाठी आले होते आणि त्यांनी मंदिराचा जो या ठिकाणी कायापालट केला जाणार आहे त्यातल्या 73 कोटीच्या विकास कामापैकी 26 कोटींच्या विकास कामाचा पहिल्या टप्प्याचा शुभारंभ त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। याच्यामध्ये अनेक आतली जी मंदिराच्या आतली विकास कामं केली जाणार आहेत त्याचा प्रोजेक्टही मंदिरानं सादर केलेला आहे, मंदिर समितीनं सादर केलेला आहे। मात्र एक सर्वसामान्य वारकरी म्हणून आमची अपेक्षा आहे की हा प्रोजेक्ट संपूर्ण वारकरी संप्रदायाकरता खुला केला जावा आणि याच्या संदर्भात काही आणखी सूचना आहेत का
याचाही विचार वारकरी संप्रदायाकडून मागवावा आणि पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना बाकीच्या कुठल्या सोयीसुविधेपेक्षा पांडुरंगाचं सुलभ दर्शन हे अपेक्षित आहे. तर या व्यवस्थेमध्ये सुलभ दर्शनाची नेमकी कोणती व्यवस्था केली जाणार आहे का हे प्रश्नचिन्ह आहे. जर टाईम टोकन व्यवस्था ही सुलभ दर्शन प्रायोगिक तत्त्वावर जरी या व्यवस्थेमध्ये सुरू करण्यात आलं तर निश्चित वारकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. आणि भविष्यामध्ये जो रस्ता रुंदीकरण कॉरिडॉर हा जो विषय आहे याच्यावरती सुद्धा टाईम टोकन व्यवस्थेमुळं पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्याच्यामुळं सुलभ दर्शन व्यवस्था, अन्नछत्र व्यवस्था असेल आणि अंतर्गत जी काही वारकरी संप्रदायाला अपेक्षित असणाऱ्या सोयीसुविधा जर निर्माण केल्या गेल्या तर सर्वसामान्य वारकरी आणि भाविक भक्त नक्कीच सुखावणार आहेत. जय हिंदू राष्ट्र. मी बाळकृष्ण गोविंद डिंगरे, हिंदू महासभा शहराध्यक्ष. मंदिर समितीमध्ये जे आता नूतनीकरण करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, नूतनीकरण करणार आहेत, त्यामध्ये त्यांनी नूतनीकरणाच्या नावाखाली विद्रुपीकरण काय करू नये. कारण पूर्वी जे त्यांनी नूतनीकरण केले ते 10 वर्षांनी तेच सांगतात आज चुकीचं आहे म्हणून सांगतात. तर नूतनीकरण करताना भाविकांना सुलभ दर्शन कसं होईल ह्याच्याकडे त्यांनी प्रथम लक्ष दिलं पाहिजे. भाविकांना जी त्यांच्या सिक्युरिटी गार्डकडनं किंवा त्यांच्या संरक्षणाकडनं ढकलाढकली होते ते बंद व्हायला पाहिजे. परत ते म्हणतात अपंग लोकांना सुविधा केलेली आम्ही न्यायची. आतमध्ये एवढ्या पायऱ्या आहेत, जर मंदिरात अपंग व्यक्ती जायचं म्हणलं तर जातासुद्धा येत नाही. त्यासाठी एखादी व्हीलचेअरसुद्धा मंदिर परिसरातसुद्धा नाही आहे आणि मंदिरातसुद्धा नाही आहे. आतमध्ये मंदिरात परिसरात भाविकांना जर काही त्रास झाला तर एखादा प्राथमिक उपचार केंद्र ICU सारखे एखादी विश्रांती घ्यायची खोली ते सुद्धा उपलब्ध नाहीत. ह्या गोष्टीकडे त्यांनी प्रथम लक्ष दिलं पाहिजे. भाविकांना सोयीचं दर्शन कसं होईल सुलभ, भाविकांची दुसरी काही इच्छा नसती, फक्त सुलभ दर्शन व्हावं हीच इच्छा आहे. मी विवेक बेनारे, पंढरपूर हिंदू महासभा. नुकतंच महाराष्ट्र शासनानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरासाठी 73 कोटीचा आराखडा तयार केला आणि त्यातील 26 कोटी रुपये मंजूर केले. त्याबद्दल मी प्रथमतः महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्रातील सर्व पक्षांचा आभार मानतो. याचं कारण असं आहे की वारकरी भाविक भक्तांना ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्यासाठी सर्व पक्ष आणि सर्व राजकीय पक्ष आणि सरकार उत्सुक आहे हे बघून आनंद वाटला. यामध्ये 2-3 गोष्टींचा अंतर्भाव शासनाने करावा किंवा ज्यांनी आराखडा तयार करणार आहेत किंवा केलेला आहे त्यांनी करावा असं मला वाटतं. नंबर 1, शौचालयाची सुविधा नाही आहे, ती शौचालयाची सुविधा करावी. दर्शन रांगेत आणि दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतरनं वारकरी भाविक भक्तांचे हाल होतात, विशेषतः महिला वर्गांचे हाल होतात. त्यामुळे शौचालयाची चांगली सुविधा करावी. नंबर 2, दर्शन रांगेमध्ये ज्या पायऱ्यांची संख्या आहे ती कमी करता येईल का बघावी. कारण विठ्ठलापाशी येताना भाविक मरगळून जातो, त्याच्या पायामध्ये त्राण राहत नाही. त्यामुळे त्या पायऱ्यांची संख्या कमी करता आली तर ते एक पाहावं. नंबर 3, महिलांसाठी वेगळी बारी करता आली तर पाहावी. याचं कारण असं आहे 1990च्या अगोदर 1990च्या अगोदर इथं महिलांसाठी वेगळी दर्शन बारीची व्यवस्था होती आणि त्यातून व्यवस्थित दर्शन होत होतं. त्यामुळं महिलांसाठी निराळ्या बारीची व्यवस्था केली तर बरं होईल. आणि सर्वात महत्त्वाचं पंढरपूरचा जो कॅरिडॉर आहे तो कॅरिडॉर करण्याची खरंच गरज आहे का हे तपासून पाहावं असं मला वाटतं. याचं कारण असं आहे मोठे रस्ते झाले की त्यात अतिक्रमणांची वाढ होते, गाड्या आतमध्ये येतात, वाटेल ते उद्योग केले जातात आणि त्या उद्योगामधनं पंढरपूरची हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉरिडॉर करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद. या महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्याचे प्रयत्न काही दंगेखोर प्रवृत्तीच्या लोकांकडून होत आहे. हमास राऊत यांनी कालच इस्लामी दहशतवाद्यांचं समर्थन केलं. मुंबऱ्याच्या कोबरा असलेले समाजात लोकांमध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करतात अशी माहिती शिवसेना प्रवक्ता ज्योती वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जय महाराष्ट्र. मी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे, प्रवक्ता शिवसेना. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींचं मी मनापासून स्वागत करते आणि आज महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवरती भाष्य करण्यासाठी आज मी इथे तुमच्यासमोर आहे. तुमच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रापर्यंत मला काही महत्त्वाच्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत. सगळ्यात आधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, महात्मा फुलांचा, छत्रपती शाहूंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रमाईचा, सावित्रीचा, भीमाईचा, अहिल्यादेवींचा. पण या महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्याचे प्रयत्न काही दंगेखोर प्रवृत्तींच्या माध्यमातून आणि विघातक आणि विनाशक प्रवृत्तीच्या लोकांकडून होत आहेत. आपण बऱ्याच दिवसांच्यापासून पाहत होतो
की माध्यमांच्या मधून, समाज माध्यमांच्या मधून किंवा सभा संमेलनाच्या माध्यमातून हमास राऊत ज्यांनी काही, मला वाटतं कालच, दंगलखोर आणि नक्षलवादी अशा प्रवृत्तींचं समर्थन केलं, इस्लामिक दहशतवादाचं समर्थन केलं, ते हमास राऊत असतील किंवा ज्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आव्हाडांचं घुबड म्हणायचे, ते मुंबऱ्याचा कोबरा म्हणवले जाणारे जितेंद्र आव्हाड असतील, त्यांनी सतत विधानं केलेली होती की महाराष्ट्रामध्ये दंगली घडणार आहेत, महाराष्ट्रामध्ये जाती जातींच्यामध्ये विद्वेष पेटवला जाणार आहे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आपण बघितलं की खरं तर याच्या आधी जेव्हा 58 मोर्चे निघालेले होते मराठा समाज बांधवांचे, ते अत्यंत शांततापूर्ण पद्धतीनं निघालेले होते. जगभरातल्या माध्यमांनी दखल घ्यावी अशा पद्धतीनं की लाखोंचा जनसमुदाय असला तरीसुद्धा अत्यंत शिस्तबद्धतेनं निघालेले मोर्चे, ॲम्ब्युलन्स आली तरी वाट देणं, असा वाखाणण्याजोगा शांतताप्रिय समाज की जिथे शौर्य आणि शांतता याचं मिश्रण आपल्याला मराठा समाजामध्ये बघायला मिळतं. पण त्या मराठा समाज बांधवांचं आरक्षणासाठीचं आंदोलन जे सन्माननीय मनोजजी जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू होतं, त्याला गालबोट लावण्याचं काम हे दगडफेकीच्या माध्यमातून केलं गेलं. मला वाटतं की एका बाजूला त्यांच्याच लोकांनी बोलायचं की एकीकडे आव्हाडांच्या घुबडांनी बोलायचं, संजय डावटांनी बोलायचं की दंगे होणार आहेत, आणि दुसऱ्या बाजूला हे अशा पद्धतीचे फोटो जेव्हा समोर येतात की ज्या ऋषिकेश बेद्रेला अटक केली महाराष्ट्र पोलिसांनी, ज्या ऋषिकेश बेद्रेकडं गावठी कट्टा सापडतो, जिवंत काडतुसं सापडतात, ज्या ऋषिकेश बेद्रेवरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, मारहाणीचा गुन्हा दाखल आहे, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत, जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत, असा ऋषिकेश बेद्रे मग माननीय पवार साहेबांच्या सोबत काय करतोय हा प्रश्न मला या माध्यमातून विचारायचा आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात शंकरपटाचे 3 दिवसासाठी आयोजन करण्यात आले होते. राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे शेवटच्या दिवशी शंकरपट पाहण्यासाठी तिवसा येथे गेले असताना शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि पोलिसांचा बंदोबस्त असतानाही त्यांच्यावर दगडफेक करण्यात आला आणि तिवसा पोलिसांनी डॉक्टर अनिल बोंडे यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध 324 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. काल गेल्या 3 दिवसापासून तिवसा या ठिकाणी शंकरपटाचं आयोजन केलेलं होतं रविकांत देशमुख यांच्यातर्फे, आणि त्या कार्यक्रमाचा कालचा शेवटचा दिवस होता. गर्दी भरपूर होती आणि त्या ठिकाणी खासदार श्री अनिलजी बोंडे हे आलेले होते. आमचा पोलीस बंदोबस्त पण होता त्या ठिकाणी, परंतु गर्दी खूप होती आणि त्या गर्दीत ते प्रेसशी मीडियाशी बोलत असताना पाठीमागून दगड आले असं त्यांचं म्हणणं होतं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की त्यांना आणि एक दगड त्यांना लागला खांद्याला, डाव्या खांद्याला. आणि त्याच्यानंतर बक्षीस वितरण वगैरे कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर ते अमरावतीला निघून गेले. मात्र त्यांच्यातर्फे सुबोध देशमुख म्हणून त्यांनी फिर्याद दिलेली आहे. मान्य खासदार साहेबांचं वैद्यकीय तपासणीसुद्धा कालच झालेली असून त्याबाबतचा अहवालसुद्धा कालच आम्ही प्राप्त करून घेतलेला असून कलम 324 प्रमाणे अज्ञात इसमांविरुद्ध आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. त्याचा तपास मी स्वतः करतोय आणि ड्रोन कॅमेरा किंवा बाकी जे काही आमच्याकडे स्कोप आहेत तपासाचे ते आम्ही तपासून. बीड जिल्ह्यात मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली तर जिल्ह्यातील काही भागात सकाळी देखील पावसाच्या सरी कोसळल्या. शहरातील अनेक सखल भागात नाले सफाई न झाल्याचा परिणाम पाहायला मिळाला आहे. नाले तुंबले असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना यातून वाट काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. कहते हैं हाथ की बुनाई हुए वस्तुओं का कोई तोड़ नहीं होता. जी हाँ, चाहे फिर घर के गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा बेलगाव उमरेडमध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध. उमरेड नागपूर हायवे टच लेआउट. फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या. प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार. कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर. आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाए. बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध. 100% सुरक्षित गुंतवणूक. सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा. संपर्क करा.
छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा स्वागत. वळूया समोरील बातम्यांकडे. जलयुक्त शिवार 2 साठीचा करार श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेसोबत करण्यात आला आहे. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. साधारणपणे यापूर्वी ज्यांनी उमेदवारी दिली आहे त्यांनाच जागा मिळावी यावर चर्चा होईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये जलयुक्त शिवार 2 या संदर्भात श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सोबत MOU साईन केलाय. 30 जिल्ह्यांमध्ये त्यांच्यासोबत आम्ही काम करणार आहे. जलयुक्त शिवार 1 मध्येही आर्ट ऑफ लिव्हिंगने प्रचंड मोठं काम केलं होतं आणि अनेक गावं दुष्काळमुक्त करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. आता त्याचा स्केल वाढवून आम्ही हे काम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करतो आणि त्यासोबत एक त्यांनी नैसर्गिक शेतीचं मॉडेल तयार केलं आहे. या नैसर्गिक शेतीचं जे त्यांचं मॉडेल आहे त्याचाही MOU आम्ही केलेला आहे. महाराष्ट्र सरकारचा जो शेती विभाग आहे तो त्यांच्यासोबत गावागावांमध्ये नैसर्गिक शेतीच्या संदर्भात लोकांना ट्रेनिंग देईल, इनपुट्स देईल आणि आमची शेती विषमुक्त झाली पाहिजे, ती नैसर्गिक झाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा त्यांच्या मदतीने आम्ही करणार आहोत. अकोले तालुक्यात जनसंघर्ष संघटनेने दूध उत्पादक शेतकऱ्यांची विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर गेली 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुग्ध विकास मंत्री, पालकमंत्री आणि प्रशासन यांच्याकडून कोणताही ठोस प्रस्ताव आलेला नाही. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागणीला न्याय मिळावा व या आंदोलनाला बळकट करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मागणीचा लढा अधिक पुढे घेऊन जाण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर अजित नवले यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ते देखील या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत. आपले मित्र संदीप दराडे आणि अंकुश शेटे हे अकोल्यामध्ये तहसील कार्यालयासमोर दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले होते. सरकारने जो शासनादेश 34 रुपये प्रति लिटरचा काढला त्याची अंमलबजावणी व्हावी आणि त्यामध्ये रिव्हर्स रेटचं नाटक न करता सर्व शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रति लिटर 34 रुपये दर द्यावा, भेसळ थांबवावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी ते बसलेले होते. मात्र आज 4 दिवस झाले असून सुद्धा दुग्ध विकास मंत्री, अर्थमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा संदेश, कोणत्याही प्रकारचा ठोस प्रस्ताव आलेला नाही आणि त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यांनी सुरू केलेला लढा अधिक ताकदीनं पुढे घेऊन जाण्यासाठी आज जी चर्चा झाली त्यानुसार मी डॉक्टर अजित नवले, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा राज्याचा समन्वयक या आंदोलनामध्ये सहभागी होतो आहे, उपोषणार्थी म्हणून सहभागी होतोय आणि ते जसं अन्न सोडतायत तसं मी सुद्धा दूध उत्पादकांच्यासाठी अन्न सोडण्याचा निर्णय आज या मंडपामध्ये जाहीर करतो. संबंध महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना मी आवाहन करतोय की ही परीक्षा पाहण्याची वेळ नाही. आपल्या आपल्या पातळीवर आपण तातडीनं आंदोलनात उतरावं. ठिकठिकाणी मोर्चे काढून, आंदोलनं करून आणि तहसील कार्यालयावर असेल, दूध संकलन केंद्रावर असेल, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विविध मार्गाने संघर्षामध्ये आपण सर्वांनी उतरावं. हा लढा यशस्वी करण्यासाठी ताकद द्यावी अशी विनंती सर्व दूध उत्पादकांना, महाराष्ट्रभरच्या दूध उत्पादकांना आम्ही सर्व मिळून करतो आहोत. राज्यात आरक्षणावर जातीमध्ये भांडण सुरू आहे. यामध्ये एकमेकांचे रक्त सांडू, एकमेकांचे प्राण घेऊन, हातपाय तोडून हातात देऊ अशा प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये वापरली गेली नव्हती. तुम्ही आव्हान कसली देत आहात? एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. देखो, ये जो आरक्षण का मुद्दा महाराष्ट्र में चल रहा है वो सिर्फ चल नहीं रहा है, वो भड़क उठा है. आज ही मैंने आरक्षण के बारे में एक नेता का बयान सुना है, पढ़ा है. एक दूसरे के हाथ पांव तोड़ने की भाषा हो, आरक्षण के मुद्दे पर एक दूसरे के हाथ पांव काट देने, हाथ पांव तोड़ दे, इस प्रकार की भाषा महाराष्ट्र में हो रही है. उसका मतलब है जहर ये कहां तक फैल गया है. ठीक है, अपनी अपनी बात, अपना अपना मुद्दा हम रख सकते हैं, लेकिन किसी और जाति के खिलाफ या किसी और समाज के खिलाफ हाथ पांव तोड़ने की भाषा महाराष्ट्र में इससे पहले कभी नहीं हुई. उसका मतलब है इस राज्य को अब कोई नेता नहीं, इसकी बात पूरा समाज से. जो बाला साहब ठाकरे जी थे, सब लोग उनको मानते थे, उनकी बात मानते थे, लेकिन ओबीसी, मराठा और
एक दूसरे के हाथ पांव तोड़ने की भाषा चल रही है। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी असलेला घास देखील आता हिरावला गेला आहे. अनेक शेतकऱ्यांचे भात शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आणि यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर विमा कंपनीने दिलेले टोल फ्री नंबर अवैध लागत असल्यामुळे नुकसान झालेले भात शेतीचे फोटो आणि माहिती द्यायची कुणाला असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहे. काल दुपारच्या पावसाने 2-2:30च्या दरम्यान पावसाने जास्त थैमान केल्याने ताडपत्र्या वाऱ्या हवेमुळं उडून गेल्या. त्यामुळं पंचनामेवाले कुणी आले नाही. मागच्या वर्षी केला पंचनामा, पण पंचनामा पण भरपाई काही मिळाली नाही. पण आता आम्हाला भरपाई पाहिजे. 2 वाजता 2:30 वाजता धरणात पाणी आलं होतं. आम्ही भात झाकीत होतो, पण वारा लय सुटला. वाऱ्यामुळे आम्हाला भात काही झाकता आलं नाही. हवेमुळे आखरी नुकसान आमची झाली. 5-50 पोतीची नुकसान होऊन गेली भाताची. आम्हाला या पाण्यामुळे काहीच करता आलं नाही. घरी पाता भिजल्यानंतर घरी निघून गेलो. ताडपत्रे आखे भातावर ओढून गेले. अशी एवढी नुकसान झाली आमची. आता 2 बाया काय करणार? शेतामध्ये भात पण भिजून गेलं सर्व. शेतीमध्ये भात पडेल आमचं. तसंच भातामुळे आमच्या पाण्यामुळे आम्हाला काही करता आलं नाही. जी झाकरी चालली भाताची जागी ताडपत्रे टाकून कागद उडून गेले हवाने. कागद भरपूर टाकले, पण हवा काय करून देईन आम्हाला काम. मागच्या वर्षी अवकाळी पाणी झाला, नुकसान झाली, पण आम्हाला भरपाई काही भेटली नाही. इकडे पाणी कुणी आलं नाही. अशी एवढी आमची नुकसान झाली. नाशिक जिल्ह्यामध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या गारपिटीसह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने या पावसामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचे नुकसान झाले असून या अगोदर द्राक्ष बागायतदार संघटनेने कव्हर क्रॉपची शासनाकडे मागणी केली होती. मात्र ती मागणी फक्त 100 हेक्टर एवढीच दिलेली असून कमीत कमी 1000 हेक्टर ही प्रायोगिक तत्वावर शासनाने द्यावी. तसेच गेल्या वर्षी द्राक्ष बागेचे पीक विमा काढण्यात आला होता, तो अद्यापही मिळाला नसल्याने तो द्यावा. तसेच इतर पिकाला व 1 रुपयात विमा दिला जातो. तसेच द्राक्ष पिकाला 1000 रुपये घेऊ द्यावा आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून द्राक्ष बागायतदारांना एकेरी 1.5 ते 2 लाख रुपये नुकसान भरपाई देत दिलासा द्यावा अशी मागणी आता द्राक्ष बागायतदार संघटनेकडून होताना दिसत आहे. काल नाशिक जिल्ह्यावरती झालेले अवकाळी पाऊस आणि गारपीट यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या स्वरूपात नुकसान झालेलं आहे. त्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाने कव्हर क्रॉपची मागणी केलेली होती. शासनाने ती मागणी फक्त 100 हेक्टर एवढीच दिलेली आहे. आमचं म्हणणं आहे कमीत कमी 1000 हेक्टरपर्यंत पूर्ण राज्यासाठी ती प्रायोगिक तत्वावर द्यावी आणि त्यानंतर प्रीमियम द्राक्षाचा पीक विमा योजनेमध्ये जो समाविष्ट केलेला आहे त्याच्यामध्ये साधारण मागच्या वर्षीची नुकसान जी झालेली आहे त्याची नुकसान भरपाईच अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे पीक विमा योजनेची. आणि इथून पुढे बी त्यांनी जी काही पीक विमा योजना शासनाने आणली 1 रुपयात पीक विमा योजना, त्याच्यामध्ये फळबागेचा समाविष्ट नाही आहे. आमचं म्हणणं आहे द्राक्ष बागायतदार संघाचं तुम्ही 1000 रुपये घ्या, पण आमचाही त्याच्यामध्ये समाविष्ट करावा, त्याचा बी लाभ शेतकऱ्यांना होईल अशी आमचं विनंती आहे. दुसरी गोष्ट, केंद्रीय कमिटी आणि मंत्री असे अनेक लोक येऊन आता द्राक्ष बागेंची पाहणी करतील. पाहणी केल्यानंतर हा फक्त एक फार्स आहे. याच्यानंतर एक जी काही मदत दिली जाते तुटपुंजी हेक्टरी 20 ते 25 हजार रुपये, ती काही पुरेशी नाही आहे. कारण द्राक्ष बागेचा एकरी उत्पादन खर्चच हा 3 लाख रुपये, त्याच्यामुळे ती मदत पुरेशी होऊ शकत नाही. यासाठी शासनाने ठोस पावलं उचलून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी आमची विनंती. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. जागतिक बवासीर दिन के उपलक्ष्य में अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल में 20 नवंबर से 30 नवंबर तक लेजर उपचार में पाए 50% तक की छूट. अभी विजिट करिए अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल, जो है लोहार समाज भवन के पीछे, शताब्दी चौक, मनीष नगर रोड, नागपुर. हर त्योहार अब होगा खास, क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ. इसलिए महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं, लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ. सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन, मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक. तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना. हमारा पता शॉप नंबर 2, मयूर कॉम्प्लेक्स, दत्तवाड़ी, अमरावती रोड, नागपुर. हमारा कॉन्टैक्ट 9822691286.
8888822313। रामदूत इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं खास आपके लिए शिवतीर्थ नगरी 4, जो है वर्धा रोड, जामठा स्टेडियम, सहारा सिटी के पीछे। NMRDA विद RL प्लॉट्स, RM amenities, ड्रिंकिंग वाटर, ड्रेनेज एंड सीवेज, एंट्रेंस गेट, इलेक्ट्रिसिटी, SDBC रोड, ओपन स्पेस। Bank loan also available. 90% bank loan from any nationalized bank. For more details, call Mr. Ram Gupta 9689773228. Our office address: plot number 12, second floor, Amar Jyoti Nagar, Beltarodi Road, near Mahindra Showroom, Nagpur.